आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकणच्या पुढे शिक्रापूर दिशेने गुरुवारी दुपारी कंटेनर चालकाचा थरार पाहण्यास मिळाला। त्याला जातेगाव खुर्द येथील पंजाबी ढाब्याजवळ या कंटेनरच्या चालकाला रोखण्यात शिक्रापूर पोलीस आणि नागरिकांना यश आले। कंटेनर चालक चाकण येथून बेधुंदपणे वाहन ठोकरत शिक्रापूरच्या दिशेने निघाला होता। हरियाणाचा कंटेनर चालक अकीब खान वय 25 वर्ष याचा खेड आणि शिरूर तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावरील गावातील नागरिकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने पाठलाग करत त्याला रोखण्यासाठी प्रयत्न केला। चाकण येथील घटना घडल्यानंतर येथील पोलिसांनी शिक्रापूर पोलिसांना या अगोदरच अलर्ट केले असल्याने या कंटेनर चालकाला रोखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी खबरदारी घेतली होती। पोलिसांच्या या खबरदारीमुळे वाहन चालकांना याबाबत माहिती दिल्याने मोठी हानी टळली। दरम्यान शिक्रापूर हद्दीत चौफुला येथे एक छोटा हत्ती आणि एक मारुती कारचा अपघातात नुकसान झालं, तर एक मुलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। शिक्रापूर पोलीस हद्दीत पिंपळे जगताप पासून जातेगाव खुर्द अशा सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरामध्ये या कंटेनर चालकाचा थरार पाहण्यास मिळाला। दुचाकी आणि चारचाकी वाहने नागरिकांनी या कंटेनरचा पाठलाग केला। अखेर कंटेनर जातेगाव खुर्द येथील पंजाबी ढाब्याजवळ या कंटेनरच्या चालकाला रोखण्यात यश आले। यावेळी संतप्त झालेल्या जमावाने या कंटेनर चालकाला बेदम चोप दिला। यामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। या कंटेनर बाबत शिक्रापूर पोलिसांना अगोदरच माहिती मिळाल्याने आणि दक्षता घेतल्याने कुठल्याही प्रकारची मोठी हानी झाली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।